पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ओढ्या नाल्यांवरचे पूल जे आहे ते वाहून गेलेले आहे। मी सध्या करंजी ते भट्टेवाडी या रस्त्यावरती जो पूल होता तिथे उभा आहे आणि हा पूल जो आहे तो तुटलेला आहे। त्यामुळे भट्टेवाडी गावचा संपर्क जो आहे तो गेल्या 15 दिवसापासून तुटलेला आहे। आपण बघतो की नागरिक जे आहे ते गेल्या 15 दिवसापासून गावातच अडकून पडलेले आहे। त्यामुळे विद्यार्थी असतील, रुग्ण असतील किंवा हे सगळे कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील यांना शाळेत जाण्यासाठी मोठी हाल होत आहे यांची आणि मोठी कसरत करत जे आहे ते या पाण्यावरून त्यांना यावं लागतं। आपण बघतो की ते नागरिक जे आहे त्या विद्यार्थिनीला घेऊन ते या ठिकाणी रस्ता क्रॉस करत आहे। त्यामुळे खूप हाल जे आहे ती त्यांची होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी वृद्ध जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी येण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती या पाण्यावरून करावी लागते आहे। त्यामुळे एकंदरीतच हा पूल लवकरात लवकर व्हावा अशी मागणी होत आहे। पण काही विद्यार्थिनी आहे त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगा, कधीपासून हा पूल तुटलेला आहे आणि काय तुमचे हाल होतात? 10-15 दिवस झाले आमची तर खूप पाऊस चाललाय आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही। तर आम्ही सर्व लहान मुलं आहोत, आम्हाला आमच्या त्याला पूल तुटला आहे, आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि तर खूप पाणी वाहतं त्याच्यामुळे त्या कडीवरून जाता येत नाही आम्हाला। जर एखाद्याचा तोल गेला तर कोणाचा जीवाला धोका असू शकतो। तर ते पूल लवकरात लवकर नीट व्हावा आणि आमची सर्व विद्यार्थी पावसा म्हणजे काही जण घाबरतात तर त्यांना देखील धोका आहे। तर त्यामुळे काय सांगा, कशी हाल होते तुमची? आम्हाला यायला जागा नसते, आमची मम्मी पप्पा आम्हाला सोडते तिथं। 2-3 दिवस झालं पाऊस चालू आहे। भीती वाटते? काय भीती वाटते यायला पाण्यामधून। काय सांगा, कधीपासून ही सगळी अवस्था आहे? गेली 15 दिवस झाले हा पूल तुटलेला आहे। प्रशासनाला आपण सांगून सुद्धा इथं कोणी दखल द्यायला तयार नाही। या रस्त्याचं काम मागच्या वर्षी टेंडर झालेलं आहे, टेंडर होऊन फ्लॅश होऊन 1 वर्ष पूर्ण झालं, हा रस्ता झाला नाही, या ठिकाणी पूल पण झाला नाही। त्याच्यामुळे या लोकांचे हाल होत आहे। शाळेतील येणारे जाणाऱ्याचे हाल तसेच होतात, परंतु इथून जवळजवळ 200-250 लिटर दूध आहे या वस्तीवरचं, हे दूध सुद्धा गावात यायला तयार नाही। ही मोठी वस्ती या ठिकाणी आहे, ही मोठी वस्ती भट्टेवाडी म्हणून आहे, 200-250 लोक या ठिकाणी राहत असतात। परिसरात सगळी हीच परिस्थिती आहे का? सगळी ही अशीच परिस्थिती आहे या ठिकाणी सगळी। तर निश्चितच संपूर्ण परिसरात अशीच परिस्थिती आहे। अनेक नदी नाले ओढ्यांवरचे जे पूल आहे ते या अतिवृष्टी पावसामुळे वाहून गेलेले आहेत। त्यामुळे नागरिक असतील, शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील यांची हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसंग, कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।